काही दिवसांपासून साताऱ्यातील महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। याला काही गोष्टी सुद्धा जबाबदार आहेत। मागील काही दिवसांमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली होती। यावेळी स्थानिक नेत्यांनी एकमेकांवरच तसेच महायुतीतील मित्रपक्षांच्या नेत्यांवरच घनघनाती टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यामुळे बऱ्याच ठिकाणी अनपेक्षित निकाल सुद्धा पाहायला मिळाले। सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख होती, परंतु गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचा हा किल्ला ढासळलेला पाहायला मिळाला आहे। या किल्ल्यामध्ये भाजपने आपलं कमळ फुलवलेलं असून यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट हे सुद्धा सामील होते। लोकसभा, विधानसभा ताकदीने लढवल्यानंतर साताऱ्यातील महायुतीमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे। नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्हाला विचारात न घेता पॅनल टाकल्याचा आरोप पालकमंत्री तसेच शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी भाजपचे नेते मंत्री शिवेंद्रराजे यांच्यावर केला होता। आरोपाला खोडून काढत मंत्री शिवेंद्रराजेंनी आम्ही चर्चेला तयार होतो, परंतु चर्चा करण्यासाठी कोणी आलं नाही असं पत्रकारांना सांगितलं होतं। नमस्कार, मी शिवानी इगतपुरे, आपण पाहताय सातारा न्यूज। सातारा जिल्हा आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये पुन्हा मिठाचा खडा पडलेला पाहायला मिळत आहे। कारण शिवसेनेच्या बैठकीनंतर मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर, मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्यात एक गुप्त बैठक झाली। यामुळे मित्रपक्ष असलेल्या भाजपला बैठकीला डावलल्याचं राजकीय क्षेत्रामध्ये बोललं जात आहे। खरं तर या अगोदरच्या पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पत्रकारांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही महायुतीमधून लढवणार का असं विचारल्यानंतर आमचा योग्य सन्मान राखला तर आम्ही नक्कीच महायुतीतून लढू असं पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं होतं। यानंतर लगेचच मंत्री शिवेंद्रराजे यांनी मंत्री शंभूराज देसाई हे जिल्ह्याचे पालक आहेत आणि त्यांनी आम्हाला बैठकीला बोलवल्यास आम्ही नक्कीच बैठकीला जाऊ असं सुद्धा सांगितलं होतं। परंतु काही वेळातच शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक पार पडली। ही बैठक झाल्यानंतर रामराजेंनी मंत्री शंभूराज देसाई यांचा चहा गोड असल्याचं देखील सांगितलं होतं। शंभूराज देसाईंनी आम्हाला नवीन घरात चहा पाणी केलं, त्याच्याबद्दल काही तुमची राजकीय भूमिका काय? नो भूमिका, चहा पाणी झालं आणि चहा गोडाचा का कसा चांगला होता। भाजपने यापूर्वीच माझ्या माहितीनुसार जाहीर केले की आम्ही सोबळाव जिल्हा परिषद लागलो। मग ठीक आहे ना, मग पालकमंत्र्यांनी बोलव याच्या मंत्री गोरेंच्या धक्क्यानं सर्व एकत्र झाला का तुम्ही? नाही, तसं काही नाही, काय धक्का त्यांचा। या बैठकीनंतर सातारा महायुतीमध्ये चांगलीच नाराजी पसरली। भाजपचे नेते जयकुमार गोरे हे आक्रमक होऊन मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं। आपल्याला माहिती आहे आपली लढाई एका शक्तिशाली शक्तीसोबत आहे आणि मी व्यक्तिगत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाटण तालुक्यासाठीचं माझं विशेष पॅकेज आहे। पाटण तालुक्याच्या अस्तित्वाविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाटण तालुक्याला काही कमी पडणार नाही। कुणी पालकमंत्री असलं, कुणी मंत्री असलं, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं कुठलंही काम थांबणार नाही। प्रशासनाकडून त्यांना कुठला त्रास होणार नाही। विकासाच्या कामात आपण कुठं कमी पडणार नाही। आमची युती आहे, राज्यामध्ये आहे। या ठिकाणी आमची लढत मैत्रीपूर्ण होईल आणि त्या लढतीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठंही काही कमी पडणार नाही याची काळजी माझी पाटणकरांना मनापासून पुन्हा सांगणार की आपण निश्चिंत राहा, योग्य उमेदवाराची निवड आपण करू आणि ही निवडणूक जिंकण्यासाठीच लढायची आहे। पाटणमध्ये शंभूराजे तसेच त्यांचे पारंपरिक विरोधक असलेले सत्यजित पाटणकर यांना पाटणमध्ये भाजपकडून पूर्ण ताकद मिळेल आणि त्यांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न होईल अशा जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यामुळे शंभूराज देसाई हे भलतेच चिडलेले पाहायला मिळाले। याचवेळी भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी या निवडणुकीत पाटणमध्ये विशेष पॅकेज देणार असल्याचं म्हटल्याने जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्यातील मतभेद समोर आले आहेत। पालकमंत्री कुठे असू दे आपल्याला फरक पडत नाही, म्हणजे हे वक्तव्य हे जयकुमार गोरे मान्य मंत्री महोदयांनी जरी केलं असलं तरी फरक पडतो का नाही पडत पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये एवढ्यापुरतं मी आता बोलेन। मी जिल्ह्याचं बोलत नाही कारण ते माझ्या मतदारसंघापुरतं बोललेत। ठीक आहे, आपण आता घोडे मैदान लांब नाही, मला त्यांच्यासारखं अहमपणाची
किंवा असं डोक्यात सत्ता गेल्यासारखी भाषा मला करायची नाही, मी करणारही नाही. त्यांनी किती डबल पॅकेज द्यायचंय, किती पॅकेज द्यायचंय, आता पॅकेज म्हणजे नेमकं काय हे एकदा मान्य जयकुमार गोरे साहेबांनी सांगावं. कारण जेव्हा एक मंत्री महोदय उघड माध्यमांसमोर निवडणुकीतल्या पॅकेजची भाषा करतात तेव्हा निश्चितपणे हे पॅकेज म्हणजे काय हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं. पण असल्या कुठल्याही पॅकेजला माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघातली जनता कधी भाळणार नाही, त्याला भुलणार नाही. आणि विकास कामावरती केंद्रबिंदू ठेवून आजपर्यंत माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मतदारांनी मतदान केलेलं आहे. 35,000 मतांच्या मताधिक्यानं मला या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेलं आहे. एवढंच नाही तर पाटणकरांच्या गटातनं या वर्षात म्हणजे पाटणकरांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गटातल्या 102 गावातल्या 1966 प्रमुख कार्यकर्त्यांनी जाहीरपणाने शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळं अशी पॅकेजची भाषा मंत्री महोदय जयकुमार गोरेंची ही माझ्या मतदारसंघाला बिलकुल लागू होणार नाही. मंत्री शंभूराज देसाई या दरम्यान पुन्हा शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीची बैठक झाली. यामध्ये शंभूराज देसाई, रामराजे नाईक निंबाळकर, मकरंद पाटील आणि बाळासाहेब पाटील हे या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे जिल्ह्यात भाजप विरोधात मंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व पक्ष एकवटल्याचे चित्र या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री शिवेंद्रराजे यांच्यात चांगलंच झुंपलेलं पाहायला मिळत आहे. कारण या दोघांमध्ये या नात्या कारणावरून टोलेबाजी गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. मंत्री शंभूराजे तसेच मंत्री शिवेंद्रराजे यांच्या मतदारसंघात जाऊन गेल्या काही दिवसांमध्ये शंभूराजे देसाई आणि शिवेंद्रराजे यांना आव्हान दिलं होतं. याचा राग मनात ठेवलेल्या शिवेंद्रराजे यांनी सुद्धा पालकमंत्र्यांनी बैठकीला बोलवलेलंच मला आता कळालं. तसेच पाटणमध्ये आमच्या विरोधकांची ताकद मोठी असली तरी सत्यजित पाटणकर सोबत सर्व पदाधिकारी भाजपमध्ये आले आहेत. पाटणमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी आम्ही सत्यजित पाटणकर यांच्यासोबत आहोत. आगामी काळात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही पाटणमध्ये जाणार आहे. नामदार देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व सत्यजित पाटणकर यांच्या पाठीशी आहे. यामुळे मोठ्या शक्तीला घाबरून जाण्याचे कारण नाही असे सांगत शिवेंद्रराजे यांनी सुद्धा पालकमंत्री शंभूराज देसाई यांना आव्हानच दिले आहे. आपल्या पाटण तालुक्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहित आहे की आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच ताकदीनं लढायला लागणार आहे. समोरची ताकद मोठी आहे, संघर्ष आहे. या सगळ्या गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत, आमच्यापेक्षा जास्त तुम्ही अनुभवलेल्या आहेत. आणि त्या ह्याच्यातनं आपण पार्टी सगळी जी आहे ती टिकवून ठेवण्याचं काम हे पाटणमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलंय. आता सत्यजितसिंह पाटणकर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आपल्या बरोबर या आपल्या भाजपमध्ये आले. आणि आम्ही आता म्हणजे सगळ्यांचे आम्ही नाही पण जे जे आपल्या आधी आले आपले मंडलाध्यक्ष वगैरे एक सगळ्यांचं आहे की आज राज्याचं नेतृत्व ज्यांच्या विश्वासावर आपण सगळेजण मिळून काम करतोय. देवेंद्र फडणवीस एवढं मोठं नेतृत्व आपल्या मागे आहे, त्यामुळे आपण काही घाबरायची गरज नाही. एकीकडे जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार निवड प्रक्रिया सुरू असताना जिल्ह्याचे खासदार उदयनराजे यांची अनुपस्थिती सर्वांना खटकू लागली आहे. त्यामुळे राजकीय जाणकारांच्या मते उदयनराजे थेट सहभागी न होता परिस्थितीचा अंदाज घेण्याची वेट अँड वॉच भूमिका असल्याने ते बोलत आहेत. त्याचबरोबर पक्षांतर्गत व मित्र पक्षातील समीकरणामध्ये आपली भूमिका उघड न करता ती लवचिक ठेवण्याचा प्रयत्न उदयनराजे करत असल्याचे बोलले जात आहे. काहींच्या मते नामदार शिवेंद्रराजे भोसले यांना स्थानिक पातळीवर उमेदवार निश्चितीची मोकळीक देत स्वतः पडद्यामागून सूत्रे हलवण्याची रणनीती खासदार उदयनराजे यांनी स्वीकारली आहे असे सुद्धा बोलले जात आहे. परंतु साताऱ्यात राजकीय समीकरणांचा गुंता वाढत असतानाच उदयनराजे भोसले आणि शंभूराज देसाई यांची भेट राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या जाणार आहे. या भेटीमुळे उदयनराजे कोणत्या दिशेने वाटचाल करत आहेत हा प्रश्न अधोरेखित झालेला आहे. शिवसेनेचे दुसरे आमदार महेश शिंदे यांच्याशी उदयनराजे यांनी संवाद साधल्याची सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
या सर्व घडामोडी पाहता उदयनराजे केवळ भाजपच्या चौकटीत राहून स्थानिक राजकारण पाहत आहेत की व्यापक राजकीय गणिते मांडत आहेत, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील नगरपालिका निवडणुका असो किंवा होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका असो, राजेंची भूमिका गुलदस्त्यात असल्याने साताऱ्यात राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. काहीही असलं तरी पालकमंत्री शंभूराज देसाई हे मित्रपक्ष असलेल्या भाजपशी जुळवून घेत नसल्याचं काही नेते मंडळी खासगीत सांगत आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांचा हेकेखोरपणा साताऱ्यातील नेते मंडळींचा रुचला जात नसून सातारा जिल्ह्यामध्ये राजकीय घराण्याची गेल्या काही वर्षापासूनची असलेली पकड शंभूराज देसाई संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत का? यामुळे साताऱ्यातील राजघराण्यावर पालकमंत्री यांची वक्रदृष्टी पडली आहे का? तसेच साताऱ्यात पालकमंत्री आपल्या पक्षाबरोबरच आपले सुद्धा पाय साताऱ्यात रोवू लागले आहेत का, अशी चर्चा आता साताऱ्यात सुरू आहे. पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाईंनी एकतर्फी भूमिका ही साताऱ्यातील राजघराण्याला चॅलेंज देणारी आहे का, अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.